15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्यवीरांची माहिती पाहूया. चला त्यांच्या आदर्शांवर चालूया. चला पाहूया. महात्मा गांधी यांच्याबद्दल 4 ओळीत माहिती. महात्मा गांधी मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील मुख्य नेते आणि राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात. त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालून भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून दिले. सत्यशोधक, अहिंसा, सत्याग्रह ही त्यांची मुख्य तत्त्वे होती, ज्यांचा त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्रभावीपणे वापर केला. 2 ऑक्टोबर हा दिवस त्यांचा जन्मदिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. यानंतर आपण बघणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल 4 ओळीत माहिती. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान आणि अत्यंत पराक्रमी नेते होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी आझाद हिंद सेना, इंडियन नॅशनल आर्मी स्थापन केली. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा आणि जय हिंद या त्यांच्या घोषणांनी संपूर्ण देशात स्फुल्लिंग चेतवले. त्यांचे अफाट धैर्य आणि देशप्रेम आजही प्रत्येक भारतीयाला देशासाठी जगण्याची प्रेरणा देते. यानंतर आपण बघणार आहोत भगतसिंग यांच्याबद्दल 4 ओळीत माहिती. भगतसिंग हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर आणि महान क्रांतिकारक होते. त्यांनी अवघ्या वयाच्या 23व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा देऊन त्यांनी भारतीय तरुणांमध्ये देशभक्तीची ज्वाला पेटवली. त्यांचे असीम धैर्य, राष्ट्रप्रेम आणि त्याग आजही करोडो भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. यानंतर आपण बघणार आहोत लोकमान्य टिळक यांच्याबद्दल 4 ओळीत माहिती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय राष्ट्र स्वातंत्र्य लढ्याचे आद्य नेते आणि थोर समाजसुधारक होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ही त्यांची अजरामर गर्जना होती. केसरी व मराठा या 2 वृत्तपत्रांतून त्यांनी जनतेत राष्ट्रप्रेमाची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची चेतना निर्माण केली. लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवांची सुरुवात केली. यानंतर आपण बघणार आहोत राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल 4 ओळीत माहिती. राणी लक्ष्मीबाई या 1857च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अत्यंत पराक्रमी आणि अद्वितीय वीरांगना होत्या. इंग्रजांच्या दत्तक विधान नाकारण्याच्या अन्यायी धोरणाविरोधात त्यांनी मेरी झाशी नहीं दूंगी असा थेट लढा पुकारला. पाठीवर दत्तक मुलगा दामोदरला बांधून दोन्ही हातात तलवार घेऊन त्या युद्धभूमीत इंग्रजांविरुद्ध धैर्याने लढल्या. त्यांचे अफाट शौर्य, देशभक्ती आणि बलिदान आजही भारतातील प्रत्येक स्त्रीसाठी व नागरिकांसाठी प्रेरणाचा स्रोत आहे.